झालेला आहे। अनेक वर्षांपासून तुम्ही आधी या विधान भवनात येत आहे, हा पहिलाच प्रकार आहे का? आजचं हे चित्र पाहिल्यानंतर आज नाही म्हटलं तर माझी ही 9वी टर्म आहे, पण असं वातावरण मी कधी आयुष्यात पाहिलं नाही आणि हे काय सगळं विचित्रच चालू आहे। त्यावेळेचं विधानसभेचं वातावरण आणि आजचं हे पाहिल्यानंतर काहीतरी विचित्रच वाटतंय सगळं। हे कुठेतरी थांबलं पाहिजे ह्या मताचा मी आहे। शब्दांची कोटी खरं तर एकमेकांवरती असलेली टीका ही सुद्धा हास्यास्पद आणि हास्य आंदोलनामधून त्या ठिकाणी होताना पाहायला मिळायची, मात्र आता कुठेतरी वैयक्तिक पातळीवर गेलंय। जनतेची कामं राहिलेत बाजूला आहेत आणि हे पक्षाची भांडणं चालू आहे, बाकी काय नाही। ते मित्र पण आले आहेत आता। सर ज्येष्ठ आहात खरं तर, 9 टर्मचं त्यांचं कार्यकाळ आपण बघितला, तुमचा सुद्धा या ठिकाणी कार्यकाळ आपण बघतोय, अशा प्रमाणचं वातावरण तुम्ही यापूर्वी पाहिलंय का? नाही, खरं म्हणजे महाराष्ट्रातलं सर्वोच्च स्थान आहे। महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेचे प्रश्न सोडवण्याकरता हे मान्यता स्थान आहे। आम्ही संघर्षमय जीवन जगलो, अनेक आंदोलनं केली की लोकांना सोयीसुविधा मिळाव्यात म्हणून, आणि हे आम्हाला व्यासपीठ मिळालं लोकांच्या अडचणींवरती मात करण्याचं। पण जे काय घडते आज गुंडांचा अड्डा झाला अशा प्रकारचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि हे भूषण नाही, महाराष्ट्राला भूषण नाही, राजकारणात वावरणाऱ्या लोकांना भूषण नाही। आणि कोणतरी एक असा वेडावाकडा वागतो आणि त्याचं खापर महाराष्ट्रातल्या तमाम लोकप्रतिनिधींवरती येते। जे घडते ते चांगलं नाही, वेळी त्याच्या सुधारणा करणं गरजेचं आहे असं मला वाटते। यांना सोडलं जात नाही म्हणून अमोल मिटकरी आंदोलनाला बसल्यात दरवाजामध्ये। बघा, ह्या सभागृहामध्ये कशा पद्धतीने कामकाज करायचं हा संपूर्ण अधिकार अध्यक्षांचा आहे, आणि जर असा प्रकार घडत असेल तर अध्यक्षांना देखील कठोर बनावं लागणारच नाही। कारण आज जे काय असं म्हणतात की देशामध्ये सर्वात महत्त्वाची विधानसभा कुठली असेल, सर्वात महत्त्वाचं विधानसभा सभागृह कुठलं असेल तर ते महाराष्ट्रात आहे। महाराष्ट्रातल्या या सभागृहात एक परंपरा आहे, प्रथा आहे, त्याला काल गालबोट लागलं। म्हणजे अध्यक्षांना काही निर्णय कठोर घ्यावे लागतील। अध्यक्षांनी कठोर निर्णय घेतल्याचं पाहायला मिळतंय। पीएनना सुद्धा सोडलं जात नाही, केवळ एक व्यक्ती एक आमदारासोबत सोडला जातोय। याबद्दलची माहिती तुमच्यापर्यंत देण्यात आली होती का? आमदारांना ही माहिती देण्यात आली होती का? पीएनना ही माहिती देण्यात आली का? आज सगळ्या अलबेल चित्र दिसतं, अनेक आमदार सुद्धा या ठिकाणी संभ्रम पाहायला मिळतो। नाही, पीए असणं आवश्यक आहे, कारण आम्हाला अनेकदा काही सभागृहातनं बाहेर येता येत नाही। काही बाहेरचे निरोप असतील तर सभागृहात पीएच्या माध्यमातून येतात, आम्हाला काही सूचना द्यायच्या असतील तर पीएच्या माध्यमातून देता येतात। तर पीए असणं आवश्यक आहे आणि तो त्याचा अधिकार आहे, आमदारांचा पण अधिकार आहे। तर पीए सोडण्यास हरकत नाही असं माझं मत आहे। काही लोकांचे 2 पीए आहेत, त्यामुळे अडचण होते। एक शासकीय आहे, मात्र एक जो स्वतःसोबत असतो तो कुठेतरी औषध गोळ्यांचा सुद्धा या ठिकाणी टाइम टेबल ठेवत असतो। बीपीच्या गोळ्या असतील, शुगरच्या गोळ्या असतील, या देत असतो। मात्र तोच पीए आज बाहेर पाहायला मिळतोय, कारण त्याकडे कुठली आयडी नाहीये। नाही, याबाबत आज शेवटचा दिवस आहे, अध्यक्ष योग्य तो निर्णय घेतील असं मला वाटते। आणि जर ठरलं की अध्यक्षांना जाऊन भेटायचं तर आम्ही काही आमदार विविध पक्षांचे जाऊन भेटू देतो। आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर ही पहिलीच वेळ आहे, मात्र या संदर्भात खरं तर अध्यक्षांशी आम्ही गरज पडल्यास जाऊ आणि त्यांच्याशी चर्चा करू असं सुद्धा या ठिकाणी अजय चौधरी यांनी म्हटलेलं। मात्र असं वातावरण यापूर्वी कधीही पाहिलं नाही असं सुद्धा कालिदास कोळंबकर, जे 9 टर्मपासून या विधानसभेमध्ये कार्यकाळ त्यांनी घालवलेला आहे, खरं तर ही त्यांची 9वी टर्म आहे, त्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी हे वातावरण दूषित झालंय असं त्यांच्या म्हणण्याचा अर्थ एकंदरीत पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन रोहित कांबळेसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।